नमस्कार, मी कोमल. तर सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी. तर आज मी बनवणार आहे खिचडी. तर इथं मी छोटेवाले शाबू घेतलेले आहेत, ते मी तासभर भिजत ठेवले होते. या शाबूला खूप जास्त वेळ भिजवावं लागत नाही. तर मी आज छोट्या शाबूपासून शाबूची खिचडी बनवणार आहे. आणि इथे मी घेतलेले आहेत 2 बटाटे आणि हिरवी मिरची. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर आपण इथं कच्चा बटाटाच वापरणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने मी याची सगळी सुरुवातीला साल काढून घेणार आहे. तर दोन्ही बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. तर आता मी हा बटाटा बारीक कट करून घेणार आहे. तुम्हाला जर उकडून बटाटा खिचडीमध्ये आवडत असेल तर उकडलेला बटाटा जरी खिचडीमध्ये टाकला तरी चालतो, पण मी कच्चा बटाटाच टाकते खिचडीमध्ये शाबूच्या. तो छान असा तेलामध्ये जर व्यवस्थित भाजून घेतला तर अगदी लवकरच शिजतो. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही त्याला शिजायला. त्यासाठी मी कच्चा बटाटाच खिचडीमध्ये वापरते. तर हे बघा, मी बारीक बारीक असा हा बटाटा कट करून घेते, चिरून घेते खिचडी बनवण्यासाठी. तर हा बटाटा मी चिरून घेतला आहे दोन्ही पण. आणि आता मी या पाण्यामध्ये हा बटाटा टाकून घेते आणि बटाटा 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर मी बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा मी चिरून घेतली. खिचडी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आता मी सुरुवातीला कढईमध्ये टाकून घेते तेल. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे बारीक चिरलेला बटाटा. बटाटा मी टाकलेला आहे कढईमध्ये. आता मी हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेणार आहे, म्हणजे बटाट्यासोबतच हिरवी मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजली जाईल. तर सुरुवातीला बटाटा तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती जे पाणी वगैरे असतं तर ते असं उडतं. त्यामुळे थोडंसं सांभाळूनच आपल्याला बटाटा वगैरे टाकायचा आहे. तर हा बटाटा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर संकष्टी आहे त्यामुळं प्रत्येक घरामध्ये आज फराळाचे पदार्थ बनवलेलेच असतात किंवा बनवले जातातच. त्यातलाच एक सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे शाबूची खिचडी. तर आज आपण तीच बनवतोय. तर काही लोक उपवासाला म्हणजे खिचडीमध्ये जिरे आणि कोथिंबीर सुद्धा वापरतात, पण आमच्या इकडे नाही वापरत. तुमच्या इकडे जर चालत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे जरी टाकले तरी चालतील, पण आमच्या इकडं उपवासाला आम्ही जिरे किंवा कोथिंबीर वगैरे नाही वापरत. तर व्यवस्थित आपल्याला बटाटा जो आहे तो तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. अगदी तो मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये त्याला भाजून घेणार आहोत. तर एक 4-5 मिनिटे आपल्याला लागतील हा बटाटा तेलामध्ये शिजवून घेण्यासाठी. तर मी इथं शेंगदाण्याचं कूट पण बनवून ठेवलेलं आहे. तर मी शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून घेतले. खूप जास्त डार्क रंगावरती नाही भाजायचे शेंगदाणे खिचडी बनवताना. तर हलकासा डाग पडेपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक केलेलं आहे. तर हे बघा, अगदी मोठं असं मी थोडंसं बारीक शेंगदाणे ठेवलेले आहेत मोठे याच्यामध्ये. कारण की शाबूच्या खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं असलं की छान लागते खिचडी. तर हे बघा, मी व्यवस्थित हा बटाटा जो आहे तो तेलामध्येच भाजून घेतलेला आहे. तर हलकासा गोल्डन रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे हा बटाटा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे. तर मी चमच्याने सुद्धा एक बटाटा तोडून बघते, तर तो व्यवस्थित असा लगेच तुटला जातोय. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण जे शाबू भिजवून घेतलेले आहेत ते.
तर तुम्हाला छोट्या शाबूच्या जागी जर मोठावाला शाबू घ्यायचा असेल खिचडी बनवायला तरी तो वापरला तरीसुद्धा चालेल. पण हे शाबू तांदूळ जे आहे ते लवकर भिजतं, त्यासाठी मी हा वाला शाबू घेतलेला आहे आज खिचडी बनवण्यासाठी. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बारीक करते आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्तच टाकायचं, म्हणजे खिचडी आणखीनच छान लागते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट कमी जास्त करू शकता, पण मला खिचडीमध्ये शेंगदाण्याचं कूट असलं जास्त की खिचडी खूप छान लागते, त्यासाठी मी कूट भरपूर टाकते. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला ही खिचडी जी आहे. आणि आपण मीठ जे आहे ते लास्टमध्ये टाकणार आहोत. तर कूट टाकून घेतलेलं आहे मी खिचडीमध्ये आणि आता मी टाकणार आहे मीठ. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं खिचडीत. मीठ टाकल्यानंतर परत एकदा मी ही शाबूची खिचडी जी आपण खिचडी बनवलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे मीठ खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि शाबू टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही. हे शाबूसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे खिचडीसुद्धा छान लागते. तुम्ही पाहत असाल की हे बघा याच्यामध्ये थोडेसे पांढरे पांढरे असे शाबू दिसत आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे खिचडी 1-2-3 मिनटं परत आपल्याला परतून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे शाबूची खिचडी छान होते. तर लगेच जर गॅस बंद करून टाकला तर शाबू जे आहे ते थोडेसे जे पांढरे दिसत आहेत ते तसेच राहतात आणि खिचडी तेवढी छान लागत नाही. त्यासाठी मी 2-3 मिनटं व्यवस्थित ही खिचडी अशीच परतून घेणार आहे, म्हणजे ती एकसारखी भाजली जाईल आणि छान अशी आपली शाबूची खिचडी तयार होईल. सारखी अशी आपल्याला मध्ये मध्ये ही खिचडी हलवत राहायची आहे. तर हे बघा अगदी सुटसुटीत अशी ही आपली शाबूची खिचडी आज आपण बनवलेली आहे. तर तयार आहे गरमागरम शाबूची खिचडी आणि सोबतच आहे दही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शाबूची खिचडी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी सोप्या अशा रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा सोप्या जातील.